जिथून मात्र सज्ज होईल षटकातील पहिला चेंडू. गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल दादूच्या पाडाच्या संघाच्या फलंदाजाकडून उडवला गेलाय. चेंडूला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात दमदार. ठोकलाय षटकार. 6. षटकारानं सुरुवात करत गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन. फटका इथून मात्र कन्वर्ट होतोय. सिंगल तर मिळती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, जारी केला जाईल का, पण नाही या सिंगलमध्येच इथे मात्र समाधान मानतात आणि धावसंख्या सिंगलच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहे. 7 या अंकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा करारी प्रहार करतायत क्षेत्ररक्षक. तिथे पोहोचेल, क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर कदाचित चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळेल, पण थांबवलं गेलंय. आपण इथे मात्र पाहू शकताय त्या चेंडूला किती धावा मिळतात. तर या चेंडूवर धावा मिळतात 2 आणि धावसंख्या 3. चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं आपल्याला. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू. पुरेपूर फायदा. चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. षटकार कन्वर्ट होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत आतापर्यंत 4 आणि या षटकारानं धावसंख्या 15. क्या बाद आहे. कुठेतरी मात्र अटॅकिंग बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल डबलचा खेळ आपण इथे मात्र पाहताय. मधीच षटकार कन्वर्ट होत आहे, तर मधीत सिंगल डबल कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या आहे 17. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. सिंगलच इथे मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. आपण इथे मात्र पाहू शकताय धावसंख्या सिंगलला जाऊन वधारतीये, जाऊन पोचतीये. ती म्हणजे षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या अंकावर. षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 18.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिले संपलंय. धावसंख्या 18-18 या अंकावर धावफलक. म्हणजे अगदी पहिल्या षटकामध्ये धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय आणि कुठेतरी एकच चांगली फायटिंग टोटल कदाचित उभी ठेवली जाईल का हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे. कारण षटक क्रमांक पहिले जर का बघितलं तर आज चांगली ते मात्र टोटल उभी केली आहे या पहिल्या षटकामध्ये. चलो गेम स्पीडअप करा. किस्रो काही चांगला पण फटका तिथे मात्र बसतोय. विकेट होईल पतन. फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या हास्याला. थँक्यू डीजे. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता प्रतीकला आणले गेलं आणि प्रतीक आल्यानंतर विकेटचं पतन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. या पहिल्या चेंडूवर थोडासा टायमिंग परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. फक्त ताकद थोडीशी कमी पडताना इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच मराठेवाडा संघ म्हणजे अर्थातच आमचे राजू भाऊ यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदुस्थानातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ज्यांच्या मार्फत बांधलं जातं ते हे व्यक्तिमत्व आणि मराठेपाडा याच गावामध्ये ते मंदिर बांधलंही जातं. निश्चित रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि अर्थातच राजूभाऊ चौधरी त्यांचा हा संघ इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मराठेपाडा संघ नक्कीच 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचायत म्हणजे 20-20 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. हो उडवला गेला. या चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू 1 बाउन्स क्लिअर करून सरळ सीमारेषा पलीकडे आलाय चौकार 4. सोनटक्के विपक्षात बुंडास. चलो बोट टीम कॅप्टन्स आपण त्वरित यायचंय आणि विकेटसाठी स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रयत्न चांगले होते या खेळाडूचे. त्या प्रयत्नाला यशही प्राप्त होताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. फेक चांगली केली आहे. अगदी तिथून फेक करणं आणि बाउंड्री अडवणं हे खूप चांगलं काम इथे मात्र पाहायला मिळालंय. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे. आमचे गुणलेखक माफ करा 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या इथून मात्र जाऊन पोचली गेली आहे. ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 26-26. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल शरीराचा वेध घेताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि डायरेक्ट हिट आणि इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावा कन्वर्ट झाल्या होत्या. तदनंतर धावा संख्या 26 आणि आता मात्र रनआउटची विकेट इथे मात्र पाहायला मिळते. रनआउटची विकेट इथून मात्र मिळताना आपल्याला 5 मिळते. चेंडू संपलेत 5.
धावसंख्या 26-26. हा स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही आहे. चेंडूला पाठवलंय बॉर्डर रेंजच्या बाहेर. चौकार 4. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपला संपुष्टाच्या दिशेनं आणि डेफिनेटली संपुष्टादी येताना आपल्याला पाहायला मिळालं षटक क्रमांक 2. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30 या अंकात. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. प्रणवला आणलं गेलंय षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल मिस करतायत यष्टीरक्षक. फेक निर्धाव इथे मात्र पाहायला मिळते. पुंडास त्याच्या विपक्षात 60% अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुंडास संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. 60% संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आम्ही आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचंय ही विनंती करतोय. आदेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय हरेश. गोलंदाज सय्यार. हो 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 हा बॉल आपण इथे मात्र पाहू शकताय. झेलला संधी होती. चेंडू समोर पडला आणि पाहत मात्र मागे बसले हे फलंदाज क्षेत्ररक्षक. डेफिनेटली कन्फ्युजन होणं साहजिक आहे कारण प्रेशर असतं. निश्चित रूपानं 2 धावा येतात. धावसंख्या 2 धावाच्या वरती 32. ओ हो हो यावेळेला ही दिशा प्राप्त होते चेंडूला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून दिलं गेलं या चेंडूला. सीमारेषा पलीकडे आला इथे मात्र षटकार 6. तिसऱ्या पंचांची सोनटके नाणेफेक विन झाला आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. यस बजागे सर. बजागे सर षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 38-38 या अंकावर. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल सेमी हेलिकॉप्टर इथे मात्र कन्वर्ट करतायत क्षेत्ररक्षक आहे. जसा चेंडू टप्पा पडतोय किंवा धरतीमातेल दान होतोय तेव्हा मात्र थोडासा वेग मंदावताना पाहायला मिळतोय या चेंडूचा. गुणलेखक नितेश आमच्या समोर जॉईन होत आहेत. 2 धावा इथे मात्र मिळतात. धावसंख्या 2 धावेने 40 या अंकावर. 40 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. चेंडू संपलेत. तिथे मात्र 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष.
वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 41. चेंडू संपले 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. तिसऱ्या षटकातील. चला शेवटची 2 मिनिटं तुमच्याकडे शेष राहत आहेत. त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 चेंडू फेकायचेच आहेत. अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. हो हो हो, उडवलाय या चेंडूला झेलला. नक्कीच हे गाणं जेव्हा वाजतं तेव्हा आम्हाला यूट्यूबला सर्वात मोठा बॅनरवर फोटो विशालचा दिसतो. आहे का विशाल? आणि हेच गाणं कंटिन्यू करा, हेच विनंती आम्ही डिक्स चॉकीला करू. 5व्या चेंडूवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 5 आणि शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी. न्यू बॅटर दीपेश मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेशवर इथे मात्र जिम्मेदारी सोपवली गेली आहे फलंदाजीची. आपण पाहू शकताय दादूचा पडा टीमचा विचार केला तर शत्रुदादाही त्या टीममधून खेळताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि उत्कृष्ट असे कुस्तीपट्टू म्हणून ज्यांनी सातत्याने नावलौकिक कमवलं आहे किंवा आमच्या गोऱ्या नगरीमध्ये त्यांना आम्ही सातत्याने पाहत आलो आहे. आणि डेफिनेटली तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हो हो हो, यष्टया उद्ध्वस्त करणारा चेंडू. होगी तेरी दांडी गुल, मेरा बॉलर है पॉवरफुल. दांडी 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 गुल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल याही चेंडूवर करारी प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. सगळे षटकार. षटकार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. अटॅकिंग बॅटिंग आणि ओपनिंगला आलेला हा बॅटर आहे. आपण पाहू शकता हरेश. एक जबरदस्त 2 षटकार 1 चौकार तथा बैलगाडा शर्यत प्रेमी आहे. बैलगाडा शर्यत प्रेमी आहे आणि निश्चित रूपानं गोरसे बी संघाचाही तितकाच चांगला फॉलोवर आहे किंवा चाहत आहे. अध्यक्ष चषकामध्ये याही खेळाडूच्या शुभेच्छा आम्ही पोहोचवल्या गोरसे बी संघापर्यंत. हो हो हो, उडवलाय या चेंडूला. गेलंय तकदील. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. चौकार 4. चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे
52-52. आणि तिथे मात्र शेल होईल कन्वर्ट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बट द पॅव्हिलियन. उडवला गेलाय. झेलला होती संधी. झेल ड्रॉप होतोय या खेळाडूकडून. धावा मिळतील तरी किती. आणि धावा इथून मात्र मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 धाव्याच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 54 या अंकावर. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तंबूच्या असल्याला. अ, 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. सिंगलच इथे मात्र मिळेल. आणि मिळेल का पण नाही आहे. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पलीकडे इथे मात्र चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 विजयाकरिता 60 धावांचा आव्हान. यस एक्झॅक्टली आमच्यापर्यंत स्कोर बुक पोहोचवत आहेत. 58 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचलंय. विजयाकरिता 59 धावांचा आव्हान समोर ठेवलंय. बघूयात 59 धावांचा आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता कमेंट्री बॉक्स में जॉईन होतील इथे मात्र वकारे सर. धन्यवाद.
यस थँक्यू तेजस. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 58 धाबा ठोकल्या गेल्या दादूचा बडा टीमच्या माध्यमातून. तर 59 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय मराठी बडा टीम समोर. विशाल आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज किरण फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल समोर विशाल आहे आणि विशाल यास पहिल्या बॉलवर परततोय. बाटची कडा लागली आहे पहिला गडी बाद पहिल्या बॉलवर. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिली विकेट 0 या धावसंख्येवर. किरणने पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय पहिल्या बॉलवर आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल समोर रुपेश. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेसोबत अकाउंट ओपन होतोय मराठी बाडा टीमचं. पहिली धाव अवांतरच्या स्वरूपात धावफलकावर लावली जाते. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका तर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. चेंडू सरळ डीप कव्हर सीमारेषे बाहेर झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. स्वतः गोलंदाज आपल्या फलोत्तरमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चौकार लागल्यानंतर मात्र हा कमबॅक निर्धाव चेंडू सोबत आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. धावफलक 6 वर पोहोचले. 59 धावा तब्बल ठोकायच्या आहेत विजयासाठी. आतापर्यंत 6 धावा धावफलकावर झाल्यात. किरण. षटकातील पुढचा बॉल. या बले स्लोपरचा वापर वेग परिवर्तन केला. व्हेरिएशन विविधता आपण पाहतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव केलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो दबाव निर्माण करेल मराठीपाडा टीमच्या खेळाडूंवर. यात मात्र काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस देखील पुन्हा एकदा बीट केला जात आहे. चेंडू निर्धाव केलाय. हा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय किरणच्या माध्यमातून. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत. एक चौकार जरूर आपण पाहिला या षटकामध्ये. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. के कडक फटका, षटकार. नवीन गोलंदाज प्रदीप आलाय. पाहूया प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या टीम साठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्यामध्ये मात्र आल्यात 12 धावा. षटकातील पहिला बॉल प्रदीप. या वेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट, अतिशय दमदार ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील 6 धावा, षटकार. एकोणसाठ धाबांचं लक्ष्य मात्र आता लक्षात घेतलंय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. फलंदाज निलेशच्या बॅट मधून 2 षटकार आल्यात. बलेचा बॉल समोरच्या दिशेने, हा बॉल देखील जाईल सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर मात्र हा चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 12 धाबांचं, तर दुसऱ्या षटकातील पहिल्या 3 बॉलवर 16 धावा आल्यात. यास षटकातील पुढचा बॉल प्रदीप. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडी महागडी गोलंदाजी आपण पाहतो या षटकामध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एक धाव कंप्लीट झाली.
या एके धावासोबत धावफलक 29-29 वर पोहोचलाय. एकोणतीस धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, कारण गेअर चेंज केलाय या फलंदाजांनी या ओव्हरमध्ये. या लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. थ्री नॉट 30 धावा धावफलकावर आहेत. या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह. या फटका तर चांगला आहे, मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक बीट झाले. त्यानंतर लॉंग ऑफला चेंडू उचलला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील पूर्ण होतोय. 2 षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. 31. 31 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 खूप महत्त्वाचं असेल आणि ते षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर 31 धावा खर्च केल्यात, मात्र उर्वरित 2 गोलंदाजांना 28 धावा रोखायच्या आहेत. आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा धावफलकावर आहेत. तर या ठिकाणावरनं अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल आदेश. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. यस, अप्रतिम फटका. मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटकेबाजी मात्र पाहायला मिळते, खास करून निलेश ज्याने भरपूर इम्प्रेस केलंय. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. वारंवार मोठे फटके खेळतोय आपला टीमसाठी. त्या दरम्यान आदेश पुन्हा एकदा. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहेत चेंडूचा आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39. 59 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर. मिळतील 6 धावा. षटकार.
अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी सजवलाय. अजून एक षटकार आलाय. निलेश ऑन फायर. चौथा षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. पुन्हा एकदा पाचवा देखील टोकलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. हा षटकार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निलेशच्या बॅट मधून वारंवार मोठे फटके येत आहेत. .51 51 धावा झाल्यात. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. या बॉलेस देखील बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. अजून एक षटकार. यस आता मात्र विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाज निलेशला मात्र 50 कंप्लीट करायला 6 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. आडव्या बॅटने प्रहार झालाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. स्कोर इज लेवल. मात्र चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक धाव काढावेच लागेल. 6 बॉलवर एक धाव बनवायची आहे. स्कोर लेवल झालाय आणि यानंतर मात्र पुढची मॅच आपण पाहणार आहोत. जय बजरंग सोनटक्के विपक्ष जय बजरंग पुंडास या 2 टीम मध्ये. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. जतीन या बलेसा बॉल यष्टीरक्षक बीट झालाय. चेंडू निघून गेलाय या लॉंग स्टॉप रिझन मधून. या सबाईच्या स्वरूपात या धावा आल्यात आणि सामना या ठिकाणी जिंकलाय टीम मराठेवाडा. अभिनंदन. हार्ड लक टफ लक दादू सपाडा. यस मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून आपण